मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीची पाहणी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर करतायत। सर, पाहणी करतायत नांदेड, हिंगोली, परभणीमध्ये काय परिस्थिती आहे? फार भयानक अवस्था खराब आहे। माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की बाकीचं सारे कामं बंद ठेवून हे आधी शेतकऱ्याचं जीव कसं वाचलं पाहिजे आणि छोटे छोटे व्यापारी देखील त्यांनाही मदत करावी लागेल आणि इथं आता पैशाचा विचार न करता तिजोरी खाली करण्याचं काम करावं हे राज्य सरकारला आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांना देखील की तुम्ही बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चरची कामं थोडी थांबवा आणि 7-12 कोरा करण्यासाठी जे प्लॅनिंग करता येईल ती पहिलं बघा। आणि ह्या लोकांना आता डॅमचं पाणी तर सोडलं पाहिजे, नाही सोडावं तर सिचर ही होते आणि आता ह्याचा इफेक्ट मी आता काल नांदेडला होतो, भयानक अवस्था कालच होती आणि आज जर अजून 21 TMC 2121 पाणी जर सोडलं तर ते शहर अजून वाहत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता राज्य सरकारनं अलर्ट राहून जनतेला दिलासा कसा द्यावा की आपल्या कलेक्टरनी प्रांतनी तिथं जाऊन तिथं थांबण्याचा प्रयत्न करावा। किती नुकसानीची भरपाई द्यावी अशी तुम्हाला वाटतं? आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे की एकरी 50,000 रुपये दिलं पाहिजे आणि तुम्ही मराठवाड्याला स्पेशल पॅकेज द्या। मराठवाड्यात आतुरात नुकसान झालेलं आहे। मी 22 जिल्ह्याचा दौरा करून आलो आहे, कोकण केलं, विदर्भ केलं, परत काल परवा दिवशी कोल्हापूरला होतं मी। त्यामुळं माझी विनंती आहे की तुम्ही हे बाकीचं सारं ठेवून छत्रपती शिवाजीराजेच्या काळात दुष्काळ पडला होता तेव्हा शिवाजीराजांनी बाकी स्कीम साऱ्या बंद केल्या आणि शेतकऱ्याला वाचवण्यासाठी जे जे करता येईल ती तिजोरी खाली केली तीच आता ह्या सरकारनं करावी अशी आमची विनंती आहे। एकरी 50,000 रुपये तुम्ही एखादा द्या आणि नदीच्या काठच्या जमिनी खोटून गेले द्या। 1 एकर भरण्यासाठी 6 लाख खर्च येतो आणि तुम्ही पैसे किती देताय? 8.5 लाख रुपये। हे बरोबर नाही म्हणून ही कुठतरी विसंगती वाटते। आज मला राजकारण बिलकुल करायचं नाही, शेतकरी वाचला पाहिजे, मुख्यमंत्री येऊन गेले, सर्व मंत्री येऊन गेले, मात्र अद्याप ही मदत जाहीर करण्यात आली नाही असा आरोप शेतकरी करतात। कधी मदत जाहीर करणार, किती देणार असं सुद्धा सरकारला प्रश्न शेतकरी करतात। माझं म्हणणं आहे त्या शेतकऱ्यांची व्यथा योग्य आहे। शेतकऱ्या हा जर सुखी असेल तुम्ही दिल्लीला जावा, दिल्लीतून अतिरिक्त फंड आणा, काहीही करा, परंतु आमचा शेतकरी वागवणे आणि शेतकरी बोलतात ते काही चूक नाही, आम्हालाही बोलतात ना साहेब तुम्ही येताय हत्या करून, पण आमच्याला आम्ही सत्तेत नाही, विरोधी पक्षात आहे, आमच्याजवळ काही नाही आहे, पण आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न करू। सरकारला आम्ही सांगू की अशा लेवलनं जर गेलं तर असं भलं होईल, या दृष्टीने आम्ही त्यांना मदत करू। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।